गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर शेतात आलेलो आहे. तर आजच्या दैनंदिनीचा आढावा घ्यायचा आहे आपल्याला. आज काय नेमकं काय काम आहे काय नाही, टू डू लिस्ट बनवायची आहे. आल्यानंतर एक मी बघितलं, रुतबा कमी नाही झाला पाहिजे. हे बघा, जागा नाही खाली, तुला जागा नाही. हां असू दे बस बस. चांगला आहे, रात्री इथून हालत नाही. आणि कोण नवीन माणूस आला तर त्यांना म्हणजे ते भुंकून बाकीच्यांना जागा करतं. चांगलं आहे तसं. कुत्र इमानदार आहे, ते लॉयल आहे. तर काही सध्या ह्याची कंडिशन बघू शकता तुम्ही, कारण की इथं जास्त असं वावर नसतं कोणाचं. जसं आधी होतं स्टार्टिंगला तसं आत्ता जरा कमी आहे. आणि ही जी रूम आहे त्याला आपण ऑफिस बनवणार आहे. हे सध्या इथं हार्वेस्टिंग झालेली मका ठेवलेली आहे. तिथं स्टडी टेबल आहे, इकडे एक टेबल आहे. पण मस्तपैकी एक ऑफिस बनवणार आहे. तुम्हाला हळूहळू दिसेलच, कारण की आहेत प्लॅन्स, ते आपल्याला सक्सेस करायचे आहेत. हे बांधले कारण की नाही का, आपल्याला म्हणजे शेतामध्ये आल्यानंतर बसण्या उठण्यासाठी जागा लागते. आणि कोविडच्या वेळेस काय झालं होतं, स्टडी रूम केली होती पूर्ण, कारण की इथं भयान शांतता असते, कोणी नसतं इथं, डिस्टर्ब करायला कोण नाही, काय नाही, पिंटर ऑफ सायलेन्स असतं. त्यामुळं ही स्टडी रूम होती. ह्याचं लॉक उघडल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. सध्या स्टोअर रूम केलेली आहे, पण मस्त आहे एकदम. आपण त्याला आपण ऑफिस बनवू शकतो. बघू या दोन्हीपैकी एका रूमला आपण. सध्या दूध काढायला चालू आहे. ही आहे ते आपली औषधाची खोली. हा आपला महिंद्रा जो 2-3 वर्ष झालं घेऊन. कंडिशन ठीकठाक नाही आहे, कारण की वापरत तसा हेवी आहे, त्याचा काम खूप असतं त्याला. रात्रीचं फवारणी करून आलेलं आहे ते, तसंच इथं लावलं आहे. फ्लोअर म्हणतात त्याला. याच्यात औषध असतं, म्हणजे औषध आपण तयार करून यात हे करायचं. मग हे जे नोजल असतात ह्याच्याद्वारे औषध फवारलं जातं बागेमध्ये. ह्याची साईज छोटी असल्यामुळे फवारायला सोपं जातो आणि वापरायला पण एकदम सोपं आहे. दूध काढायचं मशीनचं. हा आहे तो सोन्या आहे. मी तुम्हाला हळूहळू ओळख करून देईलच. म्हैस जरा घाबरते. हे आहेत ती देशी गाय आहेत सर्व. भरपूर होते, जरा कमी केलेत, आता वाढवायचे. ब्लॉगमध्ये यायचंय तुला यायचंय. हां घेतलं. एक गोष्ट आहे, जेवढं आपण मुख्य प्राण्यांना जीव लावेल त्याचे दुप्पट ते आपल्याला लावतात. त्यांना फक्त समजणं गरजेचं असतं. गीर काय आहे, सुरुवातीला जरा एडवणी करत होती, आता शांत झाल्या. गरीब आहे बिचारी. व्लॉगमध्ये यायचं आहे काय बघते. व्लॉगमध्ये यायचं आहे. मी एक गोष्ट करणार, मी जेव्हा रोज येणार ना तेव्हा फक्त एकदा हात फिरवणार. बघा हळूहळू कसं ते अटॅचमेंट वाढत जातं. त्यांना बोलायचं आपण समजून घेणं गरजेचं. ते मगापासून तसं करते. बारीक निरीक्षण केलं तर ते 2 शिंगाच्या मध्ये खांजवते. मुख्य प्राणी हुशार असतं, फक्त त्यांना वाचा नसते, बोला येत नाही. खूप वेळ झालं निरीक्षण करत होते. आपल्या हिंदू धर्मात म्हणतात की गायीमध्ये 33 कोटी देव असतात. तर मोजा तुम्ही आता किती आहे ते, किती कोटी देव आहे ते. 1 2 3 4 कमेंटमध्ये सांगा किती कोटी देव आहेत. आणि हे रोज जर आपल्याला सफल भेटत असेल, किती आपण पुण्यवान समजलं पाहिजे. तुम्ही फक्त हात जरी फिरवला ना गायीवरून, तरी खूप फायदे आहेत त्याचे, खूप. मी नवीन असल्यामुळं घाबरतेच मला, पण हळूहळू होईल ओळख.
नंतर नाही घाबरणार, गॅरंटी. फेरफटका, जस्ट चेकिंग हेल्थ कांद्याची, कारण की पाऊस पडल्यानंतर पाणी साठतं ना, ह्याच्यामध्ये सरे असतं त्याच्यामध्ये पाणी साठतं, मग त्याच्यानं कांदा खराब होतो, त्यामुळं चेक करावं लागतं. आणि आलोच तर म्हटलं आता अजून थोडं पुढे जाऊन सीताफळाची काय कंडिशन आहे चेक करू, कारण की त्याचं पहिलंच वर्ष आहे आणि कुठे कुठे त्याला फुलं लागली होती, तर त्याची काय कंडिशन बघू आपण. त्यापेक्षा ही कंडिशन लय वाईट आहे इथली, काहीतरी करावं लागणार आहे. एक कमी 4-5 सेकंद काहीच बोलत नाही, फक्त तुम्ही फील घ्या की नाही किती भारी वाटतं. पक्ष्यांचा आवाज येतोय, वारं सुटल्यानंतर झाडाचा आवाज, पानांचा आवाज येतोय, किती भारी वाटतं ते. फक्त फील घ्या, 5 सेकंद फक्त. ऐकलं ना, मे बी थोडा कमी आला असेल तुम्हाला, पण जेवढा आला तेवढा बघा ना, किती निवांत शांत वाटते. काही गोंधळ नाही, वाहनांचा आवाज नाही, काही नाही, काही नाही. एक बोनस क्लिप अजून एक, फक्त फील घ्या तुम्ही. सध्या शेतात जास्त काही कामं चालू नाहीत, पाऊस असल्यामुळे भरपूर चिखल आहे, त्यामुळं बाकीचे सध्या काही कामं नाहीत. सध्या चालू आहे फक्त तणनाशक फवारायला चालू आहे सर्व शेतामध्ये. तर इथं औषध करायला चालू आहे, बघू शकता ते फेज झालेला. बाकी जास्त काही नाही. आता इथून पुढे कामं चालू होतील, कारण की जसा पावसाळा एंड होईल तसं भरपूर कामे असतात. हां, तर फक्त आत्ता फवारणी चालू आहे ना, म्हणजे राऊंड ऑफ. त्या आता जसं पावसाळा संपेल तसं भरपूर कामे असतात. तर आपण स्टेप बाय स्टेप सर्व शिकणार आहे आणि आनंद घेत शिकायचा आपल्याला फक्त. बाकी नाही का उगीच कामाचा लोड आहे हे ते तसलं काय नाही, एन्जॉय. कारण की आयुष्य एकदाच आहे, सर्व गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे. तर बघू आपण, आहे असं आहे आपण इथं म्हटल्यावर का नाही. फीडिंग टाईम असंच त्यांचं रोजचं शेड्यूल असतं, म्हणजे दुपारी यांना मोकळं सोडलं जातं. म्हणजे सर्व शिवारात फिरतात, त्यामुळे त्यांच्या पोटात वेगवेगळ्या प्रकारचा पाला जातो, जो की त्यांच्यासाठी चांगला असतो. आणि जेवढं ते फिरतात तेवढं दुधाची क्वालिटी पण चांगली होते. त्यामुळं अशी जनावरं फिरलेली चांगली असतात. त्यामुळे यांना दररोज आता जोपर्यंत हिरवा चारा उपलब्ध आहे इथं, तोपर्यंत मोकळी सोडले जातात दुपारी. गाईज हे थोडं इग्नोर करा, कारण की इथे जास्त कोण राहत नव्हतं, म्हणजे कामापुरतं दिवसभर येणे आणि नंतर तिकडं घरी जाणे एवढंच होतं. बाकीचे जे आहे तिथं कामाचे गडी ते सगळे इथेच राहतात, पण ते इकडे जास्त येत नसतात. त्यामुळे हे असंच आहे. हे थोडं आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, जास्त काही नाही. रिकामी टिक्की आहेत आणि शेतीचं थोडं सामान आहे, ते एक व्यवस्थित लावून घेतलं की साफसुथरं होऊन जाईल इथलं. कारण की का स्वच्छ ठेवायचं, तर हे या दोन्हीतली एक रूम आपल्याला ऑफिस करायचं आहे. ऑफिस म्हणजे काय जास्त काय नाही, आपल्याला बसणं उठण्यासाठी, आपल्याला एडिटिंगसाठी थोडं इथं थांबावं लागतं ना, तर त्यासाठी. आणि बाकी दिवसभर तर आपण एंगेज असणार आहे शेतात जे कामं चालतात ते. जर बाय चान्स आपल्याला रात्री थांबायचं झालं तर नाही, स्टे एकदम एवढा भारी आहे ना इथं, तुम्हाला मी त्याचा फील देईल. आपण म्हणजे मी खास त्यासाठी एक व्लॉग बनवतो रात्रीचा. खूप वातावरण छान असतं इथं सायंकाळी. तर बघू हळूहळू आपण करू ते सगळं एक्सप्लोर. गाईज मागच्या क्लिपमध्ये कसं होतं ना आत्ता कसं आहे, म्हणतात ना हात फिरे तिथं लक्ष्मी वसे, ते खरंच आहे. कारण की मग आता जास्त बेटर दिसतंय आणि हे खालचं थोडं धुतल्यानंतर अजून चांगलं दिसेल. याला आपल्याला पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करून टाकायचं आहे, कारण की खूप दिवस येते बंद असल्यामुळे हे असं झालेलं आहे. हळूहळू आपण स्टेप बाय स्टेप सगळं करू. आणि इथं बाहेर थोडं लॉन लावायचा विचार आहे, शोची झाडं लावायची अशी कडेनी. आणि बरंच काय काय प्लॅन आहे अजून. स्टार्ट स्मॉल म्हणतात तसं आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप सगळं करू. तुम्ही तर आहातच सोबत, अपडेट राहा ब्लॉगसोबत. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फॉलो करा, तुम्हाला सर्व अपडेट मिळत जातील आपोआप. फक्त तुम्ही काय करायचं आहे,
सबस्क्राईब करायचं आहे यूट्यूबवर आणि इंस्टाग्राम फॉलो करायचं आहे. इट्स सिम्पल टू सिम्पल. ते आहे पेट्रोलवरचा पंप, म्हणजे ज्यानं फवारायला सोपं जातं, म्हणजे लवकर उरकतं. असंच छोट्या छोट्या गोष्टीपासून उद्योग झालं पाहिजे आपण. म्हणजे तंत्रज्ञान आलं जे मी कालच्या व्लॉगमध्ये म्हटलं, आपण अपडेटेड झालं पाहिजे. ते असंच छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या मोठ्या गोष्टीपर्यंत गेलं पाहिजे. तरच मग कुठेतरी थोडाफार प्रॉफिट आपल्याला राहू शकतो. नाही तर सगळंच मजदूरवर करायची शेती म्हटलं तर थोडंफार अवघड आहे. कारण की सध्या खूप महाग झालं आहे ते. त्यांची रोजगारी म्हणजे 400-500 रुपये दिवसाला घेतात ते. तर स्टेप बाय स्टेप आपण चांगलं करत आहे. आपलं जे वर्क स्टेशन आहे, म्हणजे जिथं मी म्हणतो 2 रूम आहेत, त्यातल्या 1 रूमला ऑफिस बनवायचं. त्याच्या आधी मी बाहेरचं व्यवस्थित केलं आहे. तर हे बघा, ह्याच्या मागची क्लिप बघा, त्याच्या मागची बघा, म्हणजे तुम्हाला समजेल किती राडा होता आणि आत्ता किती ठीक आहे. तर करू हळूहळू. दुपार झालेली आहे, लंच ब्रेक आहे आता सध्या आपला. ते समोर दिसते ते सीताफळ झाड आहे. गावाकडे असण्याचा फायदा काय माहिती, ते आता सीझन चालू झाला सीताफळाचा. तुम्हाला ते काय जाऊन बाजारात जाऊन विकत आणायची गरज नाही. तुम्ही सहज इथं झाडापाशी येऊन बघू शकता. इथं डायरेक्ट पिकलेलं सापडतात. हे झाडाचं पिकलेलंच आहे. तुम्ही डायरेक्ट आस्वाद घेऊ शकता. असं काहीच घरी आलो होतो, तर घरी आल्यानंतर समोरची गाठ पडली. समोर कोण तर हा छोटा भाऊ आहे. तर हा सध्या डिप्लोमाला आहे, 3rd इयरला. तर चालू आहे 3rd इयर, लास्ट इयर आहे. तर प्लेसमेंट आलेत का नाही कॉलेजला? 2 येऊन गेलेत. दिलेत का नाही? दिले, एकाच दिले, एकाच नाही दिले. मग देणार का नाही प्लेसमेंट? देणार आहे. हां, प्रत्येकाने हेच केलं पाहिजे. प्लेसमेंट आलेलं सोडलं नाहीत पाहिजे. कारण की नंतर काय वेळेल काय सांगता येत नाही. कॉलेजमध्ये जे प्लेसमेंट येतात ते दिलंच पाहिजेत. कारण की नंतर मी ऑफ कॅम्पस देईल, हे करेल ते करेल, काही नसतं. ज्या त्यावेळेस ते द्यावं लागत असतं. शेवटी प्रत्येकाचा इंटरेस्ट हा भाग आहे. नंतर हां, त्यामुळे तू काय कर, कॉलेजला एन्जॉय कर, सगळं कर, प्लेसमेंट दे आणि निवांत राहा. नको लोड घेऊन नंतर काही नसतं. एकदा कॉलेज झालं की काय. ब्रेक इज ओव्हर, ऑन द वे टू वर्क स्टेशन. तर कालचा दिवस आपण फक्त फार्म टूर घेतली होती. तर आज आपण फुल डे स्पेंड केलेला आहे. तर आता बघू काय कंडिशन आहे नेमकी. सूर्य मावळतीला आलेला आहे आणि सुंदर असं व्ह्यू झालेला आहे समोर. मुख्य प्राणी खरंच भारी असतात. आता मी 2 दिवस झालं तिथं शेतात येतो फक्त कंटिन्यू. आल्यावर फक्त त्याला थोडंफार हाताने हे करायचं. तर 2 दिवसातच तो, आता मी जिथं जाईल तिथे येतोय. काय काय होतं तुला? चल चल. सकाळी म्हटलं तसं तुम्हाला तणनाशकाची फवारणी चालू आहे. सध्या आंब्याच्या बागेतले जे कडेचे बांध आहेत त्याची फवारणी चालू आहे, बघू शकता तुम्ही इथे. हे मागे जे आहे ते औषध आहे. त्याच्यामध्ये औषध तयार करून नंतर म्हणजे टाईम वाचावं, की ते प्रत्येक टाईमला त्याच्या 5 लिटरच्या कॅपॅसिटीचा तो ड्रम असतो पंपला. तो संपल्यानंतर मग सारखं बेस कॅम्पकडं आपल्या येणं परवडत नाही ना. त्यामुळं ट्रॅक्टर घेऊन ते येतात, फवारून झाले की ट्रॅक्टर घेऊन जातात. हुशार आहेत तसे, ॲडव्हान्स आहेत. औषध संपल्यानंतर हे असे यात भरले जातात. म्हणजे त्याची कॅपॅसिटी 5 लिटरची आहे. ते संपल्यानंतर इथून ड्रममधलं औषध त्यात भरतात आणि पुन्हा चालू करतात. म्हणजे अशाने काम पटपट होतं. आणि तो पंप पण आहे तो आय थिंक पेट्रोलवरचा आहे, त्यामुळं प्रेशर जास्त आहे त्याचा. मला बोललो होतो मी, मासा स्पॉट झाला तर नक्की दाखवतो.
तर तुम्हाला मी बोललो होतो लास्ट टाइम की इथून सनसेट खूप भारी दिसतो. तर तो सनसेट पहा. 1 2 3. त्यासोबत इकडे पक्षी बसलेले आहेत. कधी कधी स्वतःला एकांतात वेळ देणं खूप महत्त्वाचं असतं. आपण बसल्यानंतर विचार करतो, बरोबर चुकीचं कळतं आपल्याला, डीपली विचार करतो आणि चांगलं असतं असं एक कधीतरी एकांतात बसून शांतपणे विचार करणं. आणि सोबतच असला व्ह्यू वाचल्यानंतर काय. तर गाईज समोरच्या या सुंदर अशा सनसेटनी आज आपल्या व्लॉगला पण इथंच एंड करूया. तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.